मला अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. त्याच्यामध्ये नवरा घरी नाही आहे. बरं, नवरा तर घरी नाहीच आहे, परंतु त्या राजेश भाऊने मोबाईलसुद्धा बंद करून ठेवलेला आहे. म्हणजे नेमकं यांच्या मनात काय आहे ना, मला तेच सुचत नाही. मी मूर्ख आहे का, जे प्रत्येकाला प्रेम लावते, त्यांच्यावर दया दाखवते आणि माझ्या मुलांसाठी मी माफ करते? मी मूर्ख आहे ना, कधी-कधी मला असंच वाटते. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर झालेलं असं होतं की मला खूप टेन्शन आलं होतं आणि हा व्हिडिओ ना शुक्रवारचा आहे आणि आदल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे छत्रपती महाराजांची शिवजयंती झाली होती. तर महाराजांना मस्तपैकी फोटोला हार वगैरे आणला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा फोटोला आणला होता. कारण आपले इथं 2 राजे आहेत, तर दोन्ही राजांना आपण समान मानतो. तर इथं सकाळ झालेली होती आणि मला एवढं टेन्शन आलेलं होतं, कारण मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं होतं. आता तुम्ही बोलणार की पोलीस स्टेशनमध्ये काय काम आहे? तर तुम्हाला तर माहिती आहे, जी जागा घेतली होती मी, तर त्याला ऑलरेडी 4.5 लाख रुपये मी देऊन चुकली होती आणि नेमका प्रॉब्लेम झाला. तो एरिया चांगला नव्हता, आजूबाजूचे लोकं नव्हते चांगले, म्हणून तो सौदा मी कॅन्सल केला आणि पैसे देणारा जरा नाटकं करत होतं. म्हणून पोलीस स्टेशनला मी तक्रार अर्ज दिला होता आणि त्या व्यक्तीला कॉल केला होता आणि तो व्यक्ती उद्या येणार होता. मला असं वाटलं की बाबा नवरा येणार माझ्यासोबत, पण नवऱ्याने तर डायरेक्टली नंबरच बंद करून ठेवला. म्हणजे त्यांचा पाय तुटला, त्यांना मी घरी आणलं, त्यांचा दवाखाना हे ते केलं. त्यांनी पण मला तेवढाच सपोर्ट केला असं मी नाही म्हणत, परंतु कसं आहे, निदान आपण कुठं गेलो तर आपल्या घरी काय सुरू आहे काय नाही, आपण पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये जायचं काम पडू शकते. परंतु त्या व्यक्तीला काहीच कळत नाही आणि असं वाटते मी एकटीच बरी होती. तर तसं तर गणेशजी होते, तर गणेशजी स्वराला घेऊन जात होते. तर आज मी उठलेली आहे आणि तिचा टिफिन करून दिला, चहा वगैरे घेतला, तिने चहा बिस्किट घेतलं आणि तिला शाळेमध्ये सोडून आली. स्वराची शाळा 7ला असते, तर स्वराची शाळा 8:45ला असते. तर इथं मी सगळ्यात पहिले आपले जे झाडं आहेत ना, त्यांना पाणी वगैरे टाकलं. आणि कसं आहे, आपल्या घरात बगीचा लावणे एवढं सोपं नाही आहे. त्या झाडांची खूप काळजी घ्यावं लागते. दररोज त्यांना व्यवस्थित पाणी, बूस्टर वगैरे टाकावं लागते. त्याच्यात जर समजा किडे वगैरे असले ते काढून टाकावं लागतात. पिकलेली पानंसुद्धा काढून टाकावं लागतात. आणि अशा पद्धतीने माझं गार्डन सजलेलं आहे. तुम्हाला कसं वाटत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. हे 4 ते 5 झाडं मी अजून आणलेली आहे लटकवण्यासाठी आणि खूप सुंदर त्याला फुलं आली होती. तर अशा पद्धतीने मी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर गार्डन मस्ती असते आणि खूप फ्रेश वाटते. तर माझ्या डोक्यामध्ये काही मला चालतच नव्हतं की माझी काय चुकी आहे बाबा, नवरा का तसा एवढा चांगला राहतो, एवढा जीव लावतो, प्रेम करतो, परंतु बाहेर गेला की काय त्याचं म्हणजे नाटक बघते की काय होते त्याचं त्याला माहिती. तर आता स्वराजला पण शाळेत पाठवायचं होतं, तर म्हटलं चला पालक होता तर पालकाचे पराठे करूया, म्हणजे सगळ्यांना होतील. तर मी पालक जो आहे ना, तो मिक्सरमधून बारीक करून घेतला, त्याच्यात बेसन आणि कणिक टाकली, जिरे पावडर टाकली, धनिया पावडर टाकली, त्याच्यानंतर थोडेसे तीळ टाकले, हळद, तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला पण टाकला आणि थोडंसं पाणी टाकून ना हा असा गोळा जो आहे तो भिजवून घेतला. कारण कसं, स्वराला पण पराठे आवडतात, परंतु ती गेली तेव्हा तिने ते करू दिले नाही, तिने पापडकूट घेऊन गेली होती. म्हणजे या दोघांची चॉईस ही वेगळी आहे. त्याच्यानंतर मी गोळा वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर पराठे वगैरे करायला बसलेली आहे. तर आता उद्या ना मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि त्यांना मी सांगितलं होतं आणि ते असे बोलले होते की मला माझ्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे, तर मी फक्त 2 दिवसासाठी आज जातो. म्हणजे ते बुधवारीच गेले होते. जो तुम्ही ब्लॉग बघितला ना, तो आधीच गेलेले होते, अजूनही ते नव्हते. तर ते बोलले होते की मी शनिवार किंवा रविवारपर्यंत, म्हणजे संध्याकाळी शुक्रवारी मी परत येणार. आता मी या आशेवरनं रात्रभर जागरण केलं, पण तो व्यक्ती काही आला नाही आणि मग मला एवढा राग येतो ना, मग मी का त्यांना शिवीगाळ करते किंवा मी त्यांना का मारते, की जेव्हा बायको संकटात असते तेव्हाच जर नवरा हसे, आणि त्यांचंच नाही कोणाचंही म्हणा, मी ज्या व्यक्तीची मदत करतो ना, तो व्यक्ती माझ्या संकटात येत नाही. मी प्रत्येकाच्या संकटात जाते आणि मी प्रत्येकाच्या कामी पडते. मग असं वाटते की खरंच नवरासुद्धा माझा फायदा उचलत आहे का, मला तेच कळत नाही. पण असो, त्याच्यानंतर मी स्वराजसाठी पटापट पराठे वगैरे करून घेतले आणि आमच्यासाठी पण पराठे करून घेतले. मस्तपैकी दुपारी म्हटलं चटणी करूया टोमॅटोची, नाही तर मग कढी वगैरे करूया. याच्यासोबत स्वराजला मी म्हणजे लोणचं असते ना, लोणचं, तर त्याचा गर लावून दिला होता. त्याला लोणचं आणि पराठा खूप आवडते आणि स्वराजचं कसं खाण्याची खूप चोचले आहेत. त्याला सकाळी उठल्या फ्रूट लागतं आणि स्वराज म्हणजे कधीच चहा दूध घेत नाही. एखाद्या वेळेस त्याला असं ब्रेड बिस्किट खायचे असले ना,
तेव्हाच तो चहा दूध घेतो. आणि चहा मी त्याला एकदम थोडंसं देते आणि त्याच्यात दूध टाकते आणि त्याला मी असं उल्लू बनवते. म्हणजे त्याचं परफेक्ट खाणं वगैरे व्यवस्थित आहे. शाळेतील टिफिन तो व्यवस्थित खातो आणि घरी आल्यानंतर सुद्धा तो जेवण करतो. आणि फ्रूट्स माझ्या घरी नेहमी पडलेले असतात, जेणेकरून मुलांना आपण वरच्यावर खायला देऊ शकतो. तरी पण तो हालतने का बारीक आहे ना, मला तेच कळत नाही. तर अशा पद्धतीने पराठे वगैरे करून घेतलेले आहे आणि स्वराजसाठी पाणी वगैरे गरम करून घेतलं आणि फ्रूट पण कापून ठेवले आणि त्याच्यानंतर त्याला उठून घेतलं. उठवल्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये घेऊन गेली आणि त्याला मस्तपैकी ब्रश करून दिला, आंघोळ करून दिली आणि त्याला खायची होती केळी. तर मग मी त्याला कॉटवर घेऊन गेली, त्याला त्या कॉटवर बसवलं. बसा बघा, स्वराज रेडी झालेला आहे. गुड मॉर्निंग पिल्लू. गुड मॉर्निंग बोल. ओके, आज तुझ्यासाठी पालकाचा पराठा केला. किती पराठे देऊ तुला? आ किती? 2. ठीक आहे, तू बनाना खाऊन घ्या. मेथीचे पराठे, पालकाचे पराठे, त्याच्यानंतर पुरी, हे स्वराजचं फेवरेट आहे. मग मी त्याला विचारलं, तुला आज किती पराठे देऊ? तर तो बोलला 2. मग मस्तपैकी मी त्याचा टिफिन भरला, पाण्याची बॉटल भरली. पाण्याची बॉटल हे त्याची 13वी 14वी आहे. दर 2 दिवसांना आम्हाला बॉटल लागते. तर आता फायनली त्याची बॅग पॅक केलेली आहे, टिफिन पॅक केलेली आहे. त्याला शूज वगैरे घालून दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलेलो आहो. परंतु आज ना आम्ही खूप लवकर खाली आलेलो होतो, कारण म्हणजे आम्हाला घड्याळीचा आता पता लागला नाही, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो. त्याच्यानंतर मी त्याला सोडून दिलं आणि इथं आलेली आहे आणि सगळ्यात पहिले भांडी वगैरे घासून घेतली. आणि भांडी घासल्यानंतर माझं काम स्टार्ट होत असते किचन ओटा पुसल्यापासून. तर किचन ओटा वगैरे पुसायला सुरुवात केली आणि कंटिन्यू त्यांना मी कॉलवर कॉल लावत होती की बाबा आता उचलतील, नंतर उचलतील, आता उचलतील, नंतर उचलतील. ते ना व्यवस्थित आहेत, परंतु ते माझ्यापासून थोडेसे का दूर गेले ना, तर मला म्हणजे त्यांचं काय होते ते त्यांनाच माहिती आहे. आणि एक खोटं लपवण्यासाठी ते माझ्यासोबत 10 खोटे बोलतात. आता अशा पद्धतीने संपूर्ण किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि तुम्ही सर्वजण म्हणता की कसं मॅनेज करते. माझं कसं असते, एक काम करायचं, एक व्हिडिओ करायचा, एक काम करायचं, एक व्हिडिओ करायचा, असं माझं सतत काम चालू असते. तर गॅस ओटा वगैरे मी क्लीन करून घेतला, सगळं माझं क्लिनिंग आटोपलं. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला गरमागरम चहा घेऊया. कोणाकोणाला आल्याचा चहा आवडते ना, ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर हे ब्रेड आहे आणि ब्रेड आणि चहा मला खूप आवडतो, जो की मी घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, आता माझं सर्व आटोपलेलं आहे. पराठे केले होते सकाळी, तर आता डाळ भातचा कुकर वगैरे करून ठेवला. फ्राय करते वरण, म्हणजे जिरं मोहरी वगैरे टाकून स्वराज आल्यावर. आणि आता माझं सर्व आटोपलेलं आहे. स्वामींची पूजा वगैरे बघू शकता. इथं खाली हे बघा अगरबत्ती आणि हे लावले. याच्यामध्ये प्लेट ठेवते जेणेकरून ती धूळ वगैरे आहे जे इथं, आणि देवघराच्या जवळ ठेवते, वर ठेवत नाही, कारण मग देव खराब व्हायची हे असते. कसं दिसतंय माझं घर. आणि सकाळी माहीत आहे का, म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो, घरात सुगंधित अगरबत्ती लावतो, मस्त कापूर वगैरे लावतो ना, आता आपल्या घरात एवढं प्रसन्न वातावरण वाटते ना, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. आणि जे की माझ्या घरात तुम्हाला दिसतच असेल. तर फायनली आता सर्व घर तुम्ही माझं बघू शकता, किती सुंदर दिसत आहे. म्हणजे आंघोळ वगैरे, दिवा, अगरबत्ती लावली की असं वाटते की या घरात स्त्री आहे. आणि स्त्री घरात असली ना की ती त्या घराचं स्वर्ग 100% बनवतच असते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझे सर्व कामं झालेले आहेत आणि लगेच मी डाळ भाताचं कुकर वगैरे लावून दिला, कारण स्वराजला डाळ भात रेग्युलर लागते आणि त्याच्यासोबत एखादी भाजी वगैरे करणार. तर अशा पद्धतीने माझी सकाळची कामं झालेली आहेत. तर मला माझ्या नवऱ्याचंच टेन्शन येत होतं की का असा वागतो म्हणून तो माझ्यासोबत. मी तर व्यवस्थित वागते, पण तो का असं वागतो. तर त्याच्यानंतर स्वराजला आणायचा टाईम झाला, तर मी त्याला आणायला गेली आणि मी घड्याळीत अचानक बघितलं तर 1 वाजलेला होता. त्याच्यामुळे मी पायात चप्पल न घालता धावत पळत त्याला आणायला गेली. तर तो मला हाच प्रश्न विचारत होता की पप्पा कधी येतात. 1 वाजला होता आणि मला असं वाटलं की स्वराज आला असणार आहे. मी धावत पळत बिना चपलीची खाली आलेली आहे. उन्हाळा चालू झाला असं वाटत आहे. चल बाळा लवकर. माझं पिल्लू म्हणते मम्मी माझी चप्पल घे. काम आहे काय? नाही रे बेटा, खरंच नाही आले बेटा अजून. अरे देवा, मी पप्पाला फोन लावून देतो. तू चल रे स्वराज, जेवण राहिलं अजून, मग तिलाही आणायला जावं लागते. चल चल पटापट.
त्याच्यानंतर मस्तपैकी डाळ भाताचा नैवेद्य देवाला अर्पण केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझे पार्सल आलेले आहेत. कसं आहे, गणेशजी असल्यामुळे मला त्यांची सवय लागलेली आहे. खरंच ते म्हणतो ना, आपण कोणाच्या डिपेंड राहू नका किंवा कोणाची सवय लावून घेऊ नका, त्याच्यामुळे तुम्हाला खूप भारी जाते. असं म्हटलं तर मग मी त्यांना जॉब मोबाईल पाहिजे ना, हां 1 तास मोबाईल बघायचं आणि नंतर ट्युशनला जायचं. होमवर्क केला का ट्युशनचा? केला ना. त्याच्यानंतर माझा पार्सलवाला आला. मी त्याच्याजवळचे पार्सल वगैरे घेऊन घेतले. एक व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट करून टाकला. तोपर्यंत स्वराजला डाळ भात दिलेला आहे आणि तो जेवण करायला बसलेला आहे. त्याचा आटोपल्यानंतर मला असं वाटते की आता आपण जेवण करूया. आणि मुलं जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मला काही माझ्या मनाला चैन पडत नाही. मला माझ्या घरातली कामं व्यवस्थित पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी गार्डनला पाणी, त्याच्यानंतर झाडू, पोछा, भांडी, गॅस, ओटा, मस्तपैकी स्वयंपाक, मुलांना जेवण आणि त्याच्यानंतर मी जेवण करते. आणि प्रत्येक स्त्री ही अशीच करत असते. त्याच्यानंतर माझं रिसेलिंगचं काम आहे, म्हणजे की मी क्रीम वगैरे वाटत म्हणजे ॲड करते आणि मी स्वतः देते. तर त्याचे पार्सल मला पॅक करायचे होते, तर ते पार्सल वगैरे पॅक करून पोस्टात लावायचे होते. ते सुद्धा एक काम उरकून घेतलेलं आहे आणि खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे. हे झाल्यानंतर माझे प्रमोशनचे कामंसुद्धा दुपारी स्टार्ट होऊन जात असतात. तर आज मला व्हिडिओ करायचा होता किचन क्लिनिंगचा, तर त्याचा व्हिडिओ वगैरे मी शूट करून घेतला आणि बाहेर गेली तर स्वरासाठी अंगूर आणले होते. डोळे बंद करा, तुमचा खाऊ आलेला आहे. बाल्कनीमध्ये चला चला, डोळे बंद करा, खुर्चीवर बसा, सरका माग, ठेवून द्या ते खाली, सरका अजून माग. हा, जी फॉर ग्रेप्स. काय? ग्रेप्स कोण खाणार आहे? ग्रेप्स कुठून आणले? बाजारातून. चल घे, मला अजून पाहिजे. घे, बरोबर पकड. छान आहे. कसे आहे बाळा? तर आता रात्रीचे किती 12 वाजलेले आहेत. नवऱ्याला फोन करू मी थकलेली आहे. अजून काही त्याचा आता पत्ता नाही आहे, कारण उद्या आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. जो माणूस होता ना, ज्याच्याकडून घर घेत होतो आणि ते पैशाचं जे मॅटर झालेलं आहे, तर तो उद्या येणार आहे. तर त्याच्यामुळे नवरा बोलला की मी म्हणजे रात्रीपर्यंत येऊन जाणार. आणि आत्तापर्यंत अजून काही आले नाही. मी त्यांना कॉलवर एवढी बोलत आहे की बाबा या, परंतु कधी ना मला खरंच गणेशजीचा खूप राग येतो की ते असे हे बोलतात. मी जाऊ दिलं नाही, इमानदारीनं जाऊ दिलं ना. खरंच आपण बाया एवढ्या भोळ्या असतो ना, खूप भोळ्या असतो. मला बोलले 12पर्यंत येतो, अजून काही आले नाही. मग याच्यामुळे होतो वाद, ऐकत नाहीत म्हणून. ऐकायला पाहिजे ना, एखाद्या व्यक्ती जर आपल्याला सांगतो तर ऐकायला पाहिजे. 12पर्यंत येतो, अजून त्यांचे 12 वाजलेच नाही. बघते आता, वाट बघते थोड्या वेळ. 12:30 वाजले, अजून काही साहेबांचा आता पत्ता काहीच नाही. मोबाईलही बंद आहे. एक तर पायाचं ऑपरेशन करायचं आहे, मोबाईल बंद. किती वेळा सांगितलेलं आहे त्या माणसाला की मोबाईल चालू ठेवू देत जा. आता मोबाईल बंद, तिथून निघाले, अजून घरापर्यंत आले नाही. मला पण झोप येत नाही आहे आता. का माणूस हा असा करते मला तर काही समजतच नाही. किती त्याला सांभाळून घ्यायचं लहान लेकरासारखं. लावून बघते एकदा कॉल आणि झोपून जाते. आता काय करणार, कोणी नाही लागत तर. ते बोलले होते पण माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे म्हणे. 12:30-1 पर्यंत मी घरी येणार. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर सो तर चला, यांचा तर काही नंबर लागत नाही, कारण सकाळी आहेत मुलांच्या शाळा, तर मला तर झोपावंच लागणार, नाही तर मग माझी ॲसिडिटी वाढते. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.